राज्यमंत्री असलेले रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला चक्क लाथ मारलेली आहे। लाथ मारल्याचा व्हिडिओ हा समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे आता चर्चांना ऊत आलेला आहे। माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा सत्कार सुरू असताना दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याची घटना ही मोबाईलमध्ये कैद झाली। रावसाहेब दानवेंवर सर्व स्तरातून यामुळे आता टीकेचा भडीमार होतो। ही दृश्य आपण पाहतोय। रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्याला मारलेली ही लाथ। खरं तर अर्जुन खोतकर यांच्यासोबत फोटो बहुधा दानवे काढत असावेत आणि त्या फोटोमध्ये हा फोटो काढत असताना तो कार्यकर्ता शेजारी उभा होता आणि त्यावेळी रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्याला अशा प्रकारे लाथ मारली आणि त्यामुळे टीकेची झोड ही आता रावसाहेब दानवेंवर उठलेली पाहायला मिळते। रावसाहेब दानवे हे भाजपचे नेते आहेत, माजी केंद्रीय राज्यमंत्री आहेत। इतक्या मोठ्या पदावर विराजमान झालेली, एकेकाळी विराजमान झालेली व्यक्ती सध्या सत्तेत असलेल्या भाजपचे नेते जर अशा प्रकारे कार्यकर्त्याला लाथ मारत असतील तर अर्थातच समाजातून टीका होणार हे निश्चित। आपले प्रतिनिधी गौरव साळी आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। गौरव, खरं तर हा व्हिडिओ आम्ही पाहतोय, या व्हिडिओमध्ये रावसाहेब दानवेंनी कशा प्रकारे लाथ मारली ते सुद्धा पाहू शकतोय। मात्र नेमकं काय घडलं होतं, का म्हणून लाथ मारले रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला? तर भाजप नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना लाथ मारल्याचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांची त्यांच्या निवासस्थानी म्हणजे भोकरदन येथे सदिच्छा भेट घेतली आणि यावेळी दानवे अर्जुन खोतकरांचा सत्कार करत असताना फोटो सेशन सुरू होतं आणि या फोटो सेशन दरम्यान त्यांचाच एक कार्यकर्ता हा फोटोमध्ये येत होता। त्यामुळे समोरचे जे काही फोटो काढणारे जे व्यक्ती होते ते सांगत होते की तुम्ही बाजूला व्हा आणि अशा या सर्व गोष्टीमध्ये रावसाहेब दानवे यांनी त्या पदाधिकाऱ्यांना लाथ मारल्याचं आपण पाहू शकतो। आपण जर पाहायला गेलं तर ही लाथ मारल्याची घटना जी ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर रावसाहेब दानवे हे अनेक त्यांच्या कृतीतून चर्चेत असतात आणि त्यांचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत झालेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर रावसाहेब दानवे यांच्यावर या व्हिडिओच्या माध्यमातून आता बरीचशी टीका होताना पाहायला मिळत आहे। खरंय गौरव, खरं तर टीका होताना पाहायला मिळते आणि टीका होणं हे अपेक्षित सुद्धा आहे। टीका होणारच, कारण अशा प्रकारे जर आपण कार्यकर्त्यांनाच वागणूक देत असू तर नेत्यांवर टीका होणारच, अर्थात ती विरोधी पक्षातून सुद्धा होणार आणि समाजातून सुद्धा होणार। त्यातल्या त्यात रावसाहेब दानवे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी केंद्रीय राज्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडून जर अशा प्रकारची वागणूक ही कार्यकर्त्यांना दिली जात असेल तर टीका होणं हे साहजिकच आहे आणि त्याचप्रमाणे आता टीका होताना सुद्धा पाहायला मिळते। या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारे रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्याला लाथ मारलेली आहे। माहिती अशी समोर येते की रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांचा फोटो काढला जात होता। या फोटोमध्ये तो कार्यकर्ता येत होता। फोटो काढणारी व्यक्ती कार्यकर्त्याला सांगत होती की तुम्ही फोटोमध्ये येताय, कृपया बाजूला व्हा। त्या कार्यकर्त्याचं बहुधा लक्ष नसावं म्हणून दानवेंनी त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून त्याला चक्क लाथ मारलेली आहे।